नमस्कार. मी आपल्यासमोर आज एक सत्य मांडणार आहे. सत्य मांडू इच्छितो. आज माझ्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याबद्दल मी आपल्यास माहिती देऊ इच्छितो. त्याचे मागचे कारण आणि त्याचे पुढे होणारी कारवाई. सगळ्यात प्रथम म्हणजे मी कोण आहे. मी आज सर्वसामान्य बारामतीकरांसाठी मांडणारा व्यक्ती आहे. तुम्ही माझी प्रत्येक पोस्ट बघा फेसबुकवरती. मी माझ्यासाठी नव्हे तर प्रत्येक सोशल मुद्दा घेऊन मांडत असतो व भांडत असतो व माहिती घेत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. जिथं माहिती मिळत नाही तिथं मी संविधानिक पद्धतीने माझा आवाज उठवत असतो. परंतु काही दिवसांपासून मला असं जाणवलं की पंकज भुसे यांनी मुख्याधिकारी साहेबांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना माझ्याविरुद्ध भडकवलेलं आहे. मला एकही ठिकाणी चांगले उत्तर मिळत नव्हते. हिसकाहिसकीचे उत्तर, आडेओरडीची भाषा मिळत होती. त्याचे मागचे कारण असे की मागच्या महिन्यापासून मी त्यांच्यावरती वेगवेगळे 15 ते 20 अर्ज दाखल केलेले आहेत. ते पण पुरावेसहित DMAमध्ये, डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन. तेथील कारवाई थांबण्यासाठी, रोखण्यासाठी माझ्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न चालू होता. आणि जेव्हा मी खोरे साहेबांना विचारायला गेलो तेव्हा खोरे साहेबांनी माझ्यावर आवाज वर केला. माझ्या आजूबाजूला काही लोकं होती आणि माझे अपमान त्यांनी केले. मी त्या विषयावरती पोलीस स्टेशनला जाऊन माझे व्हिडिओ दाखवले. तेथील मॅडम जे होते त्यांनी ते बघून सदर विषयी मार्गी लावला. सरांनी सांगितलं, PI साहेबांनी पण सांगितलं की दाखल करा NCR दाखल झाल्यानंतर पंकज भुसे साहेबांनी शनिवारी सगळ्यांना घेऊन माझ्यावरती गुन्हा दाखल केला. चला, गुन्हा दाखल केला. मी माझ्या फेसबुक पोस्टवरती पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. त्यात जे FIRमध्ये लिहिलेलं आहे, एक तरी प्रसंग जर त्यात असेल तर मला आजच अटक करून आत ठेवा, ही माझी विनंती आहे. त्यांनी जे आंदोलन केले, मला अटक करा. तुमच्या अर्जावरती पहिलेच माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तुम्ही अटक्याची नागरिकांना माझे का तुम्ही वेटीस धरताय? आज बारामतीच्या नागरिकांना वेटीस धरून माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना थांबून तुम्ही आंदोलन करत बसलाय. हा पण एक कायद्याचा मुद्दा आहे मित्रांनो, तो मी नंतर घेणार आहे. सगळ्यात प्रथम मी आपल्यासमोरती हा पत्र समोर आणतोय की आज माझी जेवढे काही माझे मी भ्रष्टाचाराविरुद्ध आणि बेकायदेशीर कामाविरुद्ध भुसे साहेबांचे आणि दरेकर मॅडमचे तक्रारी केल्या होत्या, त्यावर मला न्याय मिळालेला आहे. आज थोडक्यात म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी आणि माझ्या अर्जावर कारवाईचे आदेश झालेले आहेत. तर हे कुठंतरी मला एक न्यायाची किरण दिसून येते. मी संविधानिक पद्धतीने लढणारा माणूस आहे, व्यक्ती आहे. आणि मी सातत्याने आज लोकशाहीची हत्या होत आहे बारामतीमध्ये. अक्षरशः लोकशाहीमध्ये जे आवाज उठवतात त्यांना दाबायचा प्रयत्न चालू आहे. आज मी आहे, मी कोर्टात जाईन, मी उद्या भांडू शकतो. पण जे गोरगरीब इतर नागरिक आहे, इतर आमचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्यावर जर हे दडपण आणले, त्यांना गुन्हे दाखल झाले, त्यांना आठवण्यात आलं, तर ते कुठं जाणार? आज आम्हाला संरक्षणाची गरज आहे, त्यांना नाही. तर आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायची गरज आहे, आम्हाला बारामतीसाठी लढायची गरज आहे. आणि लोकशाहीसाठी आज हुकुमशाहीचा आवाज वर होत आहे. त्याचं हे आंदोलन जे त्यांनी केलं ते हुकुमशाहीचं आंदोलन होतं. आणि आम्ही जी लढाई देतोय ती लोकशाहीची लढाई देतो आणि देत राहणार.